पनवेलमध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। याच पार्श्वभूमीवर वडघर जिल्हा परिषद गटाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार सोनाली जितेकर आणि वडघर पंचायत समिती गणाच्या उमेदवार रंजना वासकर यांच्या प्रचारार्थ वडघर मुस्लिम मोहल्ला येथे रविवारी भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परिसराचा सर्वांगीण विकासाचा मुद्दा अधोरेखित केला। भाजपच्या माध्यमातूनच या भागाचा कायापालट होत असल्याचे सांगत येणाऱ्या काळात विकासाची ही गती कायम राखण्यासाठी कमळ निशाणी समोरील बटन दाबून भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। आमदार महेश बालदी यांनी देखील मतदारांशी संवाद साधताना विकासाच्या राजकारणावर भर दिला। जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले। जनतेच्या प्रगतीसाठी आपण सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली। या प्रचार सभेला भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ, शब्बीर कल्याणकर, बूथ अध्यक्ष मोहम्मद साठी, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष समीना साठी यांच्यासह मजीद निगुडकर, ॲडव्होकेट मेहबूब पटेल, मेनुद्दीन मानुल्ला, माजी सदस्य बशीर खान, रमेश ठाकूर, किशोर ठाकूर, अस्मल चोगले, गाव अध्यक्ष अनवर राऊत, अरबाज साठी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।